65 कोटीच्या मिठी नदी कथित स्वच्छता घोटाळा प्रकरणात आता ईडीची एंट्री। नदीतील गाळ काढण्याबाबत मूल्यांकन न करता साठवलूट करून कमिशन मिळवल्याचा आरोप। मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुंबई आणि ठाण्यासह एमएमआरडीएतील शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार, पाणी प्रश्न सोडवण्याकरता आणखी 2 धरणं बांधायला राज्य सरकारची मंजुरी। कोकण रेल्वेवर विलवडे बोगद्याजवळ कोसळलेली दरड बाजूला केली, रेल्वे सेवा पूर्ववत, मात्र गाड्या अर्धा ते 1 तास उशिरानं। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढचे 4 दिवस अरबी समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंची चर्चा, मंत्रिमंडळातून वगळल्यानं नाराज असल्याची चर्चा। पाकिस्तानची गुप्तहेर ज्योती मल्होत्राचं केरळ कनेक्शन समोर, 2021 मध्ये विशाखापट्टणममधील घटनेशी संबंध असल्याचा एनआयएला संशय, तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू। पाकिस्तानच्या मदतीला पुन्हा थांबलं चीन, परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनचा पाकिस्तानला समर्थनाच्या घोषणा। वक्फ सुधारणा विधेयकाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजही सुनावणी, मुस्लिम याचिकाकर्त्यांकडून आज आपली बाजू मांडली जाणार। मिसाईल हल्ल्यापासून सुरक्षा करण्याकरता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची ऐतिहासिक घोषणा, इस्रायलपेक्षाही मजबूत मिसाईल डिफेन्स सिस्टम बनवण्याची तयारी, कोट्यवधी डॉलर्सचा होणार खर्च।